जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे बाबा लोचणी सुख झाले ओसाडणी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा हे रूप पाहता लोचणी सुख झाले ओसाडणी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हे तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरि हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा वृत्ती उदारा सोपान दिवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा 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 वृत्ती उदारा सोपान दिवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा ताबाई नमो त्रिभुवन पावनी ताबाई नमो त्रिभुवन पावनी ताबाई नमो त्रिभुवन पावनी ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची जगदोद्धारा लागी धरिले अवतार जगदोद्धारा लागी धरली अवतार जगदोद्धारा लागी धरिले अवतार जगदोद्धारा लागी धरली अवतार मिरविला परिवार सिद्धाईचा परिवार सिद्धाईचा मिरविला परिवार सिद्धाईचा ताबाई नमो त्रिभुवन पावनी ताबाई नमो त्रिभुवन पावनी ताबाई नमो त्रिभुवन पावनी ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची शरणांगत मनवी आपुला पुला शरणागत मनवी आपुला शरणांगत मनवी आपुला निळा शरणागत मनवी आपुला तीन रविला देऊन हाती मिरविला देऊन हाती संती मिरविला देऊन हाती मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जनानी देवाची
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची जगदोद्धारा लागी धरिले अवतार जगदोद्धारा लागी धरिले अवतार मिरविला बडीवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची निळा शरणांगत म्हणावा किंवा म्हणवी दोन्ही पाठे निळा शरणांगत म्हणावा आपुला संती मिरविला किंवा निरविला दोन्ही पाठ आहेत देवनी हाती मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी दया पाद पद्मी नमन माझे पाद पद्मी मन माझे पाद पद्मी मन माझे ज्ञानदेवाचे चरणी मस्तक असो दिन रजनी मस्तक असो दिन रजनी ज्ञानदेवाचे चरणी मस्तक असो दिन रजनी मस्तक असो दिन रजनी मस्तक असो दिन रजनी ज्ञानदेवाचे चरणी मस्तक असो दिन रजनी मस्तक असो दिन रजनी मस्तक असो दिन रजनी ज्ञानदेवाचे चरणी असो दिन रजनी मस्तक असो दिन रजनी मस्तक असो दिन रजनी नमो सद्गुरु तू कया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला सद्गुरु श्री पांडुरंग परमात्मा त्याचप्रमाणे कौंडण्यपूर निवासी जगज्जननी जगन्नाथा विदर्भ कन्याय सद्गुरु पुण्यदेवी
ज्ञानांच्या राजयोग यांची माऊली अशी असणारे ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय तसप्रमाणे तळचे बालयोगी शेषेगाव निवासी योगी सम्राट संत सम्राट विधी सम्राट गजान महाराज त्यांच्या अंतरंग प्राणप्रिय पट्टशिष्य श्री संत भास्कर महाराज गौरीशंकर महाराज तथा वारकरी कीर्तिभूषण वारकरी रत्न संत श्री वासुदेवजी महाराज अडगावकर आदी करून साधू संतांना नमस्कार करून कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे संपूर्ण भूगंधर्व तानगंधर्व तालगंधर्व महाराज मंडळी मृदंगाचार्य विनेकरी सन्मुख बसले असणारे संपूर्ण श्रोतृवर्ग आणि जगन्माता मुक्ताबाई या सर्वांना नमस्कार करून आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेचा वाटा माझ्याकडे आलेला आहे. सेवेकरता निवडलेला अभंग अखिल विश्ववंदित महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अंतरंग प्राणप्रिय पट्टशिष्य पिंपळनेर निवासी संत शिरोमणी वारकरी संप्रदायामध्ये प्रामाण्यांच्या दृष्टिकोनातून ज्यांचं वचन अंतिम प्रमाण असं मानल्या जातं असे संत शिरोमणी निळोबाराय या निळोबारायांच्या गाथेतील चांगदेव महाराजांच्या चरित्राचा उहापोह करत असताना चांगदेव महाराजांचं चरित्र लिहिण्याकरता सुरुवात केली. त्याचं मंगल करत असतानाचा पहिला अभंग आहे. आता वाशांती वटाच्या जवळ आलो म्हटलं चांगदेवांनाही स्मरण केलं पाहिजे आणि म्हणून मग चांगदेव महाराजांचं चरित्र निळोबारांनी लिहिलेलं आहे आणि त्याच्यातला हा पहिला अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा पर्यार्थी निष्ठ आहे. म्हणजे असा सेवा केंद्र निमित्त आहे. सांगायलाच नको सर्वांना श्रुत आहे. सांगायलाच नको सालाबाद प्रमाणे याही वर्षी भगवान श्री ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्याचं औचित्य साधून आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत आणि परमादरणीय परमपूजनीय गुरुजींच्या नेतृत्वामध्ये संपन्न होत असणारा हा कार्यक्रम वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठानच्या वतीने जे की 4 उपक्रम वर्षाकाठी पैठणची वारी असेल, आळंदी पंढरपूर आणि संकष्ट चतुर्थीचा जो काही कार्यक्रम संपन्न होतो तदंतर्गत आजची ही आळंदीची भगवान श्री ज्ञानोबारायांच्या वारीतील आमचे परमस्नेही श्री हरिभक्तीपरायण गजाननजी पोफळे यांच्या माध्यमातून मला प्राप्त झालेली सेवा वास्तवामध्ये आयोजकांपैकी कोणाचाही पूर्वपरिचय महाराजांचा वगळता तोही तोंडी परिचय आहे असा काही घट्ट परिचय नाही. स्वादू स्वाध्याय संगमाच्या निमित्ताने 2 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी कोरोनाच्या आधी हरिद्वारला आम्ही 7 ते 8 दिवस एकत्रित होतो. अशा सगळ्या अनोळखी लोकांमध्ये अपरिचित लोकांमध्ये घडून आलेला हा कीर्तन सेवेचा योग आहे. असो प्रास्ताविकामध्ये जास्त वेळ न घालवता अभंगाच्या चिंतनाकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करेल. मी आरंभालाच एक वाक्य बोललो आहे तुमच्याशी. वारकरी संप्रदायामध्ये प्रामाण्याच्या संदर्भामध्ये निळोबारायानंतर कुठल्याही संतांचं वचन आम्ही प्रमाण मानायला तयार नाही. शेवटचं प्रामाण्य म्हणजे निळोबाराय. मग निळोबारायांचं वचन तरी का प्रमाणभूत मानायचं तर त्याचे कारण मीमांसा थोडक्यात एका वाक्यामध्ये आपल्यासमोर ठेवायची झाल्यास मी अशी करेन की या संप्रदायाचे एक ब्रीद आहेत. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म हा निष्ठावंतांचा संप्रदाय, निष्ठा निष्ठीचा नाही. निष्ठावंतांना याच्यात फार मोठी महत्व आहे, किंमत आहे. परंतु ती निष्ठा ठेवत असताना कुणावर ठेवावी याचाही एक स्वतंत्र विचार आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर निष्ठेचे 3 ठिकाणं निश्चित करण्यात आलेले आहेत. एक ईश्वर निष्ठेचं पहिलं ठिकाण, दुसरा वेद आणि तिसरा गुरु. हे 3 निष्ठेचे ठिकाण आहेत आणि वारकरी संप्रदायामध्ये या 3ही निष्ठेला अनन्यसाधारण महत्व आहे. भगवान श्री ज्ञानोबाराय पसायदान लिहित असताना त्यांना मांदियाळी अपेक्षित आहे. पण कोणाची? ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. ज्ञानोबारायला अपेक्षित आहे मांदियाळी यावीत, लोक एकत्रित यावेत. परंतु काल एकत्रित आले तसे नव्हे. नाही, काल जसे एकत्रित आले तसे नव्हे तर ती मांदियाळी ईश्वरनिष्ठांची असावीत. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. अर्थात वारकरी संप्रदायामध्ये ईश्वरनिष्ठेला अनन्यसाधारण महत्व आहे. किंबहुना संप्रदाय त्यालाच म्हणतात ज्याच्यात ईश्वरनिष्ठा असते. तर अलीकडच्या काळामध्ये ईश्वराच्या अधिष्ठानाशिवाय संप्रदाय जन्माला येत आहेत. आता ही एक फार मोठी शोकांतिक आहे पण वस्तुस्थिती आहे. जसे रोज नवीन पक्ष निघाले तरी त्याच्यात कार्यकर्ते असतातच, तसे रोज संप्रदाय जरी निघाले तरी त्याचे अनुयायी सापडतच असतात आणि म्हणून बऱ्यापैकी यांचा धंदा चालत असतो. परंतु ईश्वरीय सत्तेचं अधिष्ठान हे संप्रदायाचं मूलभूत अशा पद्धतीचं मानलं जातं. म्हणून ईश्वर निष्ठेचा विषय ज्या ज्या वेळेला येतो त्यावेळेला शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज यांचे पूर्वज
परमपूजनीय भानदास महाराजांची ईश्वर निष्ठा वाखाणण्याजोगी अशा पद्धतीची सांगितल्या जाते. तो संपूर्ण इतिहास सांगण्याकरता माझ्याकडे वेळ नाही, किंबहुना ती सांगण्याची गरजही नाही. तर म्हणजे तत्वमशी जाणणारे सगळे शून्य श्रोते या ठिकाणी समोर बसलेले आहेत, त्याच्यामुळे त्याचा उहापोह करत नाही. पंढरपूरचा देव अनागोनींच्या राजाने विजयनगरीला नेलेला होता आणि तो विजयनगरीला नेलेला देव स्वतः ईश्वर निष्ठेपोटी भानदास महाराजांनी पुन्हा पंढरपूरला परत आणला. ही त्यांची ईश्वर निष्ठा. भगवान श्री ज्ञानोबरांच्या वडिलांची शास्त्रनिष्ठा, वेदनिष्ठा. कारण ज्यावेळा आळंदीतल्या ब्राह्मणाने विठ्ठलपंतांना निर्णय दिला, देहांत प्रायश्चित असे या बोलिले, देहांत प्रायश्चित असे या बोलिले, देहांत प्रायश्चित असे त्या बोलिले, देहांत प्रायश्चित असे या बोलिले. विचारून भले हिता करा, विचारून भले हित करा, देहांत प्रायश्चित असे या बोलिले, देहांत प्रायश्चित असे या बोलिले. ऐसे करा विचारोनीत, ऐसे करा देहात प्रायश्चित असे या बोलिले, देहात प्रायश्चित असे या बोलिले. निवृत्तीनाथ ज्ञानोबराय सोपान काका साहेब मुक्ताई या 4 भावंडांचा जन्म झाल्यानंतर यांचा उपनयनादी संस्कार व्हावा त्या दृष्टिकोनातून आळंदीच्या ब्रह्मवृंदांना ज्यावेळेला विठ्ठलपंत गळ घालतात त्यावेळेला विठ्ठलपंतांना त्यांनी सरळ सांगितलं, देहांत प्रायश्चित्त असे या बोलिले. याच्याकरता एकच उपाय आहे तुमच्याकडे, देहांत प्रायश्चित्त घ्या, विचारोनी भले हित करा. विठ्ठलपंतांनी प्रश्नार्थक चिन्ह लावलं नाही, विठ्ठलपंत अपिलात गेले नाहीत, विठ्ठलपंतांनी देहांत प्रायश्चित्त स्वीकारलं. एवढी निष्ठा. ज्ञानोबरायचा दुसरा शब्द सांगतो मी तुम्हाला, ऐशी वेदेक निष्ठा झालिया मग सुबटा, मग के आहे अनिष्ठा भेटणे गा. ज्ञानोबरांत अशी वेदाविषयीची निष्ठा अंतःकरणामध्ये जागृत झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अनिष्ट, त्याच्या विपरीत, चुकीचं असं काही घडण्याचं कारण नाही. म्हणून दुसरी निष्ठा अपेक्षित आहे ज्ञानोबरांना, वेदनिष्ठा. आणि तिसरी निष्ठा अपेक्षित आहे ती म्हणजे गुरुनिष्ठा. एकदा का एका गुरुला स्वतःचं जीवन समर्पित केलं रे केलं की त्याच्या व्यतिरिक्त इतरांची कोणाची आस अंतःकरणामध्ये जागृत होणे हाच गुरु अपराध मानला जातो. एक वाक्य सांगतो पहा, बुद्धीला पटो न पटो ऐकून असू द्या. योग्य गुरु मानवी जीवन जगत असताना प्राप्त झाल्यानंतर योग्य गुरु ज्या साधकाच्या जीवनामध्ये मिळालेला आहे त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये मला ईश्वर दर्शन झालं पाहिजे, परमात्मा दर्शन झालं पाहिजे, देवाची दर्शन झालं पाहिजे, ही इच्छा निर्माण होणेच गुरु अपराध आहे. कारण ज्या संप्रदायाच्या आपण पायिक आहोत त्या संप्रदायामध्ये गुरुतत्वाच्या संदर्भातली जी धारणा आहे ती इतकी उच्च दर्जाची धारणा आहे. गुरु परब्रह्म देवाचाही देव, गुरु परब्रह्म देवाचाही देव, गुरु परब्रह्म देवाचाही देव, गुरु परब्रह्म देवाचाही देव, त्याची तो मानव म्हणून रे, त्याची तो मानव म्हणून रे, त्याची तो मानव म्हणून आहे, त्याची तो मानव म्हणून आहे. गुरु परब्रह्म देवाचाही देव. गुरु कोण? परब्रह्म. गुरु कोण? देवाचाही देव आणि त्याशी तो मानव. म्हणून तुका भासला मानवी वेशधारी, परिहा लीला विग्रही निर्विकारी, स्वये श्रीहरी व्यापकू सर्व जीवा, तुका तोची तोहा परब्रह्म ठेवा. ज्यांच्या गुरुनिष्ठेच्या संदर्भात बोलतोय त्यांनीच दिलेलं हे प्रमाण आहे. तुका भासला मानवी वेशधारी, परिहा लीला विग्रही निर्विकारी. कोण आहे ते? स्वये श्रीहरी व्यापकू सर्व जीवा, तुका तोची तोहा.
तुकोबाराय कोण? परब्रह्म ठेवा. तुकोबाराय जरी माणसासारखी दिसत असली तरी संत नवती जगा माणसाच्या सारखी. संत नवती जगा माणसाच्या सारखी. संत नवती जगा माणसाच्या सारखी. पैगा. समुद्र नदी नाहीये. शिवलिंगाला पाषाण म्हणता येण्याची व्यवस्था नाहीये. संत तुमच्या आमच्यामध्ये वावरत असताना तुमच्या आमच्यासारखे जरी दिसत असले तरी संत नवती जगा माणसाच्या सारखे. ते चालते ज्ञानाचे बिंब असतात. सविस्तर वर्णन करण्याकरता माझ्याकडे पुरता वेळ उपलब्ध नाही, त्याच्याकडे जाणार नाही. पण एक वाक्य सांगतोय पहा. उत्तर हिंदुस्थानातील काही विद्वान एक वाक्य फार सुंदर बोलत असतात. सब गुरु पे छोड़ दो नहीं तो गुरु को ही छोड़ दो. सगळं गुरुवर सोडून द्या. एकदा का त्याला सर्वस्व समर्पित केलं तो पाहिलं आमचं. नाही तो गुरु सोडून द्या. ज्ञानोबाराय सरळ बोलले एका ठिकाणी, नेने साधनास आन काही नेने साधनास. ज्ञानदेव म्हणे गुरु चालदास. ज्ञानदेव म्हणे गुरु चालदास. ज्ञानदेव म्हणे गुरु चालदास. ज्ञानदेव म्हणे गुरु चालदास. नेने साधनास आन नाही नेने साधनास. दास नेने साधनासान काही. बाकीचे साधनं मला माहीतच नाहीत. ज्ञानोबारायच्या आचारोपास्ती वाचा ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायातली ही गुरुनिष्ठा. आणि या गुरुनिष्ठेचा विचार ज्या ज्या वेळेला डोळ्यासमोर येते त्या त्या वेळेला गुरुनिष्ठेच्या ठिकाणी या क्षेत्रातले शिरोमणी म्हणून निळोबारायकडे पाहिल्या जातात. तुकोबारायचं सदैव वैकुंठ गमन झाल्यानंतर निळोबाराय तीर्थयात्रा करत करत देहू गावामध्ये आलेले आहेत आणि तुकोबारायची महती त्याने ऐकलेली. अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली, जागृत झालीत की जगद्गुरु तुकोबारायचा अनुग्रह आपल्याला प्राप्त झालेला नाही आणि तुकोबाराय वैकुंठाला गेलेत. अनुग्रहित व्हावं जगद्गुरु तुकोबारायांकडून. ना आता कसं केलं पाहिजे? गुरु तर वैकुंठवासी झालेले आहेत. निळोबाराय आज देहूला ज्या ठिकाणी आपण जातो तुकोबारायांचं वैकुंठ गमन स्थळ दाखवलं जातं त्या ठिकाणी उपोषण करतात. किती दिवसाचं उपोषण? प्रसिद्धी करता उपोषण होतात का ते? नाही. मला आश्चर्य याचं वाटतं की त्याच देहूमध्ये जगद्गुरु तुकोबाराय उपोषण करतात. तुकोबारायचा उपोषणाचा कालखंड 13 दिवसाचा आहे. 13 दिवस झाली निशक्र करिता. 13 दिवसाचा उपोषणाचा कालखंड आहे. आणि आश्चर्याचं आहे की 13 दिवसाचं उपोषण जगद्गुरु तुकोबारायचं पूर्ण झाल्यानंतर स्वतः प्रत्यक्षात भगवान पांडुरंग परमात्मा बाळवेश घेऊन श्रीहरी भेटला. विधीचा जनिता तोची 8वा हा दिदला. 13व्या दिवशी विधीचा जनिता भेटला. परंतु निळोबारायचं उपोषण जगद्गुरु तुकोबारायन करताय. किती दिवसाचं आहे? 42 दिवसाचं. म्हणजे 33 पेक्षा 33 39 वरून पुन्हा नाही का 3 दिवस वरून आहेत. 42 दिवसाचं उपोषण आहे जगद्गुरु तुकोबारायन करता निळोबारायने केलेलं. आणि 42 दिवस ज्यावेळेला उपोषण करतात शेवटी वारकरी संप्रदायाची वैदिक परंपरेची नियमावलीच अशी आहे की ज्यावेळेला आम्ही संतांच्या प्राप्ती करता साधना करतो, आराधना करतो, त्यावेळेला पहिल्यांदा देव भेट देत असतो. आणि देव प्राप्ती करता ज्यावेळेला आम्ही साधना करत असतो त्यावेळेला पहिल्यांदा संत भेट देतात. संत दर्शन हे देव दर्शनाची पूर्व सूचना वा नांदी असते. ध्रुवाला देव दर्शन अपेक्षित होतं.
चतुर्थ स्कंदातल्या. देवदर्शना करता निघाला. मग ध्रुवाला पहिल्यांदा देवदर्शन का संत दर्शन? पहिल्यांदा नारद रूपी संतांचं दर्शन झालं. कारण नारद रूपी संतांच्या दर्शनाशिवाय देवदर्शन नाही. आणि देवदर्शना करता बसलेले जे असतात त्यांना पहिल्यांदा संत दर्शन देतात. आणि संत दर्शना करता बसलेले जे असतात त्यांना देवदर्शन देतात. 42व्या दिवशी प्रत्यक्षात भगवान पांडुरंग परमात्मा निळोबाराकडे येतात. निळोबाराला सांगतात, बाबा डोळे उघड. निळोबारा डोळे उघडतात. म्हणले, तू कोण? तू कोण म्हटल्यानंतर या बाबाला काही लोकाला परिचय करून देण्याचा फार हव्यास असतो. परिचय करून देण्याचा म्हणजे कोणी फक्त विचारायलाच पाहिजे तुम्ही कोण काय. मग त्यांच्याकडे वर्तमानात काही पद असतील ते सांगायला हरकत नाही. हो मी म्हणजे आमदार अमुक अमुक, खासदार अमुक अमुक, मंत्री. त्याच्याकडे पदच नसतं वर्तमानामध्ये, तरी ते सांगतो तुम्ही मला ओळखलं नाही, मी माजी सरपंच. कुठला? अमक्या गावचा माजी सरपंच. माजी सरपंच म्हणजे काय सांगू का? माजी सरपंच कशाला म्हणतात सांगू का? सरपंच असेल, आमदार असेल, कोणा सरपंचाने अंगावर घेऊ नये याच्याकरता बोलतोय. कोणी असो, माजी लिहिणारा. माजी या शब्दाचा अर्थ काय? ज्याच्याकडे वर्तमानात एकही पद नाही पण भूतकाळातल्या पदाला जे इतकं चिटकलेलं आहे, लोकांनी ते तिथून काढलं तरी हे अजूनही चिटकलेलंच आहे. एखाद्या माणसाने माजी सरपंच, माजी आमदार, माजी खासदार लिहिणं किती हास्यास्पद आहे सांगू का? एखाद्या विधवा स्त्रीने माझी सौभाग्यवती लिहिण्यासारखं आहे ते. एखाद्या विधवा स्त्रीने माझी सौभाग्यवती लिहिण्यासारखं. पण मी कुठली स्त्री माझी सौभाग्यवती लिहिताना अजून पाहिलेली नाही. पण हे माझी लिहिल्याशिवाय आत नाही. माझी अमुक अमुक, माझी ढमुक ढमुक, म्हणजे सवय असते आम्हाला आमचे पद सांगायची. त्यात तो बाबा तरी काय कमी असेल. त्यांनी परिचय पत्र वाचून दाखवणंच चालू केलं. आकाशे सर्वत्र बसावे, वायूने नाव भरी उगी नसावे, पावके 10वे वर्षावी जडी, पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखा नुलांडावी, पृथ्वी या भूती व्हावी ही आज्ञा माझी. मी आ बोलविल्या वेदू बोले, मी आ चालविल्या सूर्य चाले, मी आ हलविल्या प्राणू हाले, जो जगाती चाळीता मी याची नेहमी येला साता, काळूग्रासी तसे भूता या म्हणी या गते पंडू सुता, सकळे जयाचे ऐसा जो समर्थून तो मी जगाचा नाथू. तो मी आहे, मी जगाचा नाथ आहे, मी प्रभू आहे वगैरे वगैरे परिचय दिला. एवढा लांब लचक परिचय दिल्यानंतर देवाला असं वाटलं नक्की हे साष्टांग दंडवत घालतात. निळोबाऱ्यांनी सरळच उत्तर दिलं. तुला माहित नाही का मी कशा करता बसलेलो आहे? तो का याचा धावा करीत असो, तो कोवारायची प्राप्ती व्हायच्या करता बसलो. नाही ओळखत देवाला. देवाचा अपमान आतापर्यंत अनेकदा झाला. त्याला सवय आहे अपमान सहन करायची. कधी त्याने शिव्या खाल्ल्या, कधी त्याने अपमान सहन केला. पण आळंदीत सांगतोय निळोबाऱ्यांनी जेवढा पान उतारा केला त्याचा तितका नाही केला आतापर्यंत कोणी. गवळणीने काय केला नाही का? चुरा चुरा कर माखन खाया, गवल नका नंद कोर कन्हैया काहे बढाई,
दिखावत मोही जानत हूँ प्रभुपना तेरा सबई, तेरा प्रभुपना सबई जानत है हम. माहित आहे तू एक नंबरचा चोट्टा आहेस का. बोलल्या गवळणी, ऐकून घेतलं त्याने. शिशुपालांनी काय निंदा केली नाही का याची? केलीत. जनाबाईंनी काय शिव्या दिल्या नाहीत का याला? दिल्यात. अरे इठ्या किठ्या मूळ मायेच्या कार्ट्या वगैरे 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 शिव्या दिल्यात. पण तू यांनी सांगितलं जने अधिक दे, पण काहीतरी दे, त्याच्यात काही खायला असेल तर. बहुतेक आपल्या मराठीतला वाक्प्रचार तिथूनच जन्माला आला. म्हणा की बोलान पोटाले घाला. हे याच्यापासूनच झालं. ते याने अनेकदा अपमान सहन केले, शिव्या खाल्ल्यात यांनी. पण निळोबारांनी जेवढा अपमान केलात ना, निळोबारा काय बोललाय, येथे तुझं लागी बोलाविले कोणी. का आला तू? तुला बोलावलं होतं का? तुला माहित नाही का नियम? आमंत्रणाशिवाय जाऊ नये. का आला तू? माहित आहे मला. हाक मारली की येतो. प्रल्हादा संकटी दैत्याशी दंडाया स्तंभी देवराया प्रगटोनी तयापरी मज नाही बा संकट तरी का फुकट श्रम केला. प्रल्हादाला संकट होतं, त्याने हाक मारली होती, खांबातून प्रगट झाला होता. तसं थोडी संकट आहे माझ्यावर. आठ ओळखत नाही देवाला. एवढा अपमान केला. देव शेवटी वापस गेलेत. आणि तुकोबाराला सांगतात, महाराज कुबल भगत सिंह गाठ पडी. अरे विचित्र आहे ते तुमचं गिराईक. नाही ऐकत बनायचं. मग आमचे उपोषण असतात. 7-8 दिवस अगोदर पत्रकार परिषद उपोषण करणार. उपोषणाला बसलं रे बसलं की याला फोन येऊन उपोषण सोडवा, तुम्ही सोडवा, तुम्ही सोडवा. कोणाच्या हातून सोडल्या जातं? नाही नाही, देव आले पण नाही मान्य केलं. शेवटी यावं लागलं. जगद्गुरु तुकोबारायांना याच्यातून सरळ एक अर्थध्वनीत होतो. देव प्राप्तीसाठी उपोषण केलं तर 13 दिवसात देव भेटतो. श्री गुरु नाहीत भेटत. 42 दिवसानंतर तुकोबारा येतात. आणि तुकोबारा येऊन करतात का? येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे हात ठेविला मस्तके आणि प्रसाद देऊनी केले सुखी. मस्तकावर हात ठेवलात निळोबारायांच्या आणि निळोबाराला अनुग्रहित केलं. संप्रदाय दिला सकळ जना, सकळ जना, संप्रदाय दिला सकळ जना, सकळ जना, संप्रदाय दिला सकळ जना, सकळ केला. कशाचा उपदेश केला? भंडारकर पहिलं पुस्तक की दुसरं पुस्तक? नाही, बस रामकृष्ण मंत्र दिलात. आणि निळोबाऱ्यांत मला एकट्याला नाही, संप्रदाय दिला सकळ जना. निवृत्त निळोबाराय तुकोबाराच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतात आणि सांगतात, महाराज मला उपदेश करा. तेवढं तुकोबाराने सांगितलं, निळोबा मी तुझ्याकरता आलोत. देवाला माघारी पाठवून मला माघारी बोलवण्याचा पराक्रम तू केला. मी आलोच तुझ्याकरता, परंतु तुला उपदेश करण्या एवढा वेळ माझ्याकडे नाही येत आता. का? कारण तुकोबाराय सशरीर वैकुंठवासेत. प्रयाण काळी देवी विमान पाठविली, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविली. मानव देह घेऊन या निजधामा गेली, निळा मने सकळ संता तोषविले. जय जय आजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. त्याच्यामुळे मी तिथं झालं, म्हणजे तिथली ड्युटी जॉईन केल्यानंतर आमचं किती प्रेम असलं आमच्या एखाद्या अधिकाऱ्याचं, येईल तो आमच्या प्रेमापोटी इथं
इथं रुजू असलेला एसडीओ जर बदलून दुसऱ्या क्षेत्रात गेला, तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला निमंत्रित केलं तर तो येईल, नाही असं नाही, परंतु तो निमंत्रित केल्यानंतर आल्यानंतर तुमच्या कागदपत्रासहित तो करू शकतो का? आता नाही. तो एसडीओ आहे पण तो आळंद इथं नाहीये, आपल्या खेड तालुक्यातला नाहीये. तो जर भोर तालुक्याचा एसडीओ असेल ना तर मग त्याला इथं नाही सही करता येत. मग त्याला एकच सांगता येते, तुम्ही चिंता करू नका, तुमचं हे काम करून घ्यायचं आहे ना, मग तुम्ही एसडीओ ऑफिसमध्ये जा. ते माझे मित्रच आहेत. मी काय करतो, त्यांना फोन करतो आणि त्यांना सांगतो की यांचं काम तेवढं करून द्या, ते करतील. म्हणजे याला निर्वण करणे म्हणतात, हाती देणे असं म्हणतात. तसं तुकोबारायांनी अनुग्रह केला आणि निळोबाराला सांगतात, महाराज पुढचं जर तुम्हाला काही अपेक्षित असेल तर तुम्ही इथं नका थांबू, आता इथून तुम्ही कुठं जा, आळंदीला जा, तुमचं काम आळंदीत होईल. का? तुकोबाराला एका दगडात 2 पक्षी मारायचे होते. ज्ञानोबाराय समाधिस्थ झाल्यानंतर जे धरणेकरी ज्ञानोबारांकडे बसत होते, ज्ञानोबारांनी सरळ त्या धरणेकराला उपदेश करावा स्वप्नात येऊन, इथं बसू नको, इथलं कोर्ट बंद आहे, आता तुला तुझं काम करून घ्यायचं आहे का? मग इथून 14 किलोमीटर अंतरावर देऊ आहे आणि तिथं तुकोबारे नावाचे संत आहेत, तिथं हे पुढचं कारवाई होते, कामकाज होते. अनेक धरणेकरी पाठवलेत. तुकोबारे सुद्धा आश्चर्य व्यक्त करतात, काय ज्ञानेश्वरी उने पाठविले धरणे, जी पाठविले धरणे, जी पाठविले धरणे. काय ज्ञानेश्वरी उने ती पाठविले धरणे, हे पाठविले धरणे, हे पाठविले धरणे. काय ज्ञानेश्वरी उने जी पाठविले धरणे, काय ज्ञानेश्वरी उने जी पाठविले धरणे, काय ज्ञानेश्वरी उने जी पाठविले धरणे, जी पाठविले धरणे, जी पाठविले धरणे. काय ज्ञानेश्वरी उने ती पाठविले धरणे, काय ज्ञानेश्वरी उने ती पाठविले धरणे, काय ज्ञानेश्वरी उने जी पाठविले धरणे, हे पाठविले धरणे, जी पाठविले धरणे. जगद्गुरु तुकाराम म्हणतात, काय ज्ञानेश्वरी उने जी पाठविले धरणे. काय ज्ञानोबाराकडे ऊन होतं, त्यांनी माझ्याकडे धरणेकरी पाठवावं आणि आता परतफेड करायची आहे. तुकोबाराय सशरीर ज्यावेळा देहूमध्ये कार्यरत होते त्यावेळा ज्ञानोबारायांनी अनेक धरणेकरी तुकोबारायकडे वर्ग केलेत. आता तुकोबाराय त्याची परतफेड करतात. तुकोबारायकडे आलेले निळोबाराय ज्ञानोबारायकडे वर्ग करतात, तुम्ही माऊलीकडे जा. आता निळोबाराने कदाचित विचारलं असावं, का महाराज तुम्ही सशरीर वैकुंठाला गेलेत म्हणून तुम्ही पुढचा उपदेश करू शकत नाही, करत नाही असं म्हणता, मग मला माऊलीकडे का पाठवता? कारण माऊलीने तर शके 1218 मध्येच समाधी घेतली आहे. मग ते कुठे आहेत? त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात, बाबा माझं सदेह वैकुंठ गमन आहे, म्हणजे मी सशरीर वैकुंठाला, आणि ज्ञानोबाराय सशरीर आळंदीत. ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळ ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळ चंदो, हृदयी हरो ध्यान बाबा बाळ चंदो, हृदयी धरो निया ध्यान बाबा बाळ चंदो, समाधी सला निर्वाण बाबा बाळ चंदो, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ चंदो, कथा कीर्तन करीतो बाबा बाळ चंदो. कथा कीर्तन करीतो बाबा बाळ चंदो, हे बाळ चंदो, बाळ चंदो, बाळ चंदो, बाबा बाळ चंदो. ज्ञानदेवी घेतली दान, हृदय धरोनिया ध्यान, समाधी बैसला. आणि काय करतो? कथा कीर्तन करीतो. आजही ज्ञानोबाराय समाधीमध्ये बसून 728 वर्ष उलटण्यानंतर सुद्धा
करतात काय? राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, याचा जप चालू आहे. आणि किती दिवस? 1 कल्प पर्यंत. व्यवस्था किती दिवसाची? 1 कल्प पर्यंत ही व्यवस्था आहे. आणि म्हणूनच तर नामदेव महाराज देवाला सांगतात, नामा म्हणे देवा चला तया ठाया, 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 विश्रांती घ्यावया नामा म्हणे देवा चला तया ठाया. कोणत्या ठाया? विश्रांती घ्यावया कल्पवरी, कल्पवरी विश्रांती घ्यावया तया ठया चला. कोणत्या? 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा तो सुख सोहळा. कल्पपर्यंत ज्ञानोबारायांचं. आणि म्हणून मग निळोबारायला ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय ज्ञानोबाराय इकडे वर्ग करतात. निळोबाराय देहूतून आळंदीत येतात आणि आळंदीत आल्यानंतर ज्ञानोबारायाच्या समाधी समोर नतमस्तक होतात. आणि नतमस्तक होऊन निळोबारायाच्या मुखातून शब्द बाहेर पडतात. ते शब्द म्हणजे आता अभंग आणि अभंगाचं पहिलं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो नतमस्तक होतात ज्ञानोबारायाच्या समाधी समोर आणि नमस्कार चौघांना करतात. कोणाला? नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदार आहे. बरं, आमचे संत उदार नाही, संत उदार आहेत. उदार निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. चौघाही भावंडाला नमस्कार. इथं येऊन कसं काय करतात? एका ठिकाणी कसं काय करतात? मग चौघांना नमस्कार करायला पाहिजे होतं, त्यांना क्षेत्र माहित नव्हते का? ज्ञानोबाराय आळंदी, काका सासवड, दादा त्र्यंबक, आईसाहेब महतग्राम. मग चौघांना 4 ठिकाणी जाऊन नमस्कार करणं अपेक्षित होतं. मग एकाच ठिकाणी चौघांना नमस्कार का करतात? तर त्याचं उत्तर आहे रहाणे चौघांचे एके ठाई, रहाणे चौघांचे एके ठाई, रहाणे चौघांचे एके ठाई, रहाणे चौघांचे. म्हणे निवृत्ती सांगतो यावाची, म्हणे निवृत्ती सांगतो यावाची, म्हणे निवृत्ती सांगतो यावाची.
गुरुती सांगतो या रहाणे चौघांचे एके ठाई रहाणे चौघांचे निवृत्तीमध्ये सांगतो या वाचे स्वतः निवृत्तीनाच सांगतात आणि रहाणे चौघांचे एके ठाई समाधीचे स्थळ व्यवहार दृष्टिकोनातून भिन्न भिन्न आहेत ठिकाणं वेगळे आहेत वास्तवात चौघही एकाच ठिकाणी आहेत आणि म्हणून मग ज्ञानवरायांच्या समाधीवर नतमस्तक होतात आणि नमस्कार करतात नमस्कार करत असताना कसं करतात नमस्कार कोणाला करावा नमस्कार का करावा नमस्कार कसं करावा याचं खूप मोठं शास्त्र आहे नमस्कार कोणाला करावा याचा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आमचं जे शरीर आहे या शरीरात सर्वात प्रधान अंग जर कोणचं असेल तर शिर सर्वांगा प्रमाण शिर म्हणजे मस्तक सर्वांगामध्ये प्रमाण आहे म्हणून सर्वांगामध्ये प्रमाण असणारं जे शिर आहे ते कुठेही झुकता कामा नये शास्त्रकार म्हणतात ते झुकवायचंच असेल तर ते फक्त 3च ठिकाणी झुकावं एक ज्या मात्यापित्याने जन्माला घातलं त्या मात्यापित्याच्या चरणावर 2 ज्यांनी जीव दिला त्या देवाच्या चरणावर आणि 3 ज्यांनी समाजात मान वर करून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला त्या श्री गुरूंच्या चरणावर झुकावं याच्या व्यतिरिक्त ते 4थ्या ठिकाणी झुकता कामा नये आमचं दुर्दैव असतं आमची शिरं झुकतात ही 4 ठिकाणं सोडूनच आचारसंहिता लागल्यानंतर पाहिलं आपण पार दिल्लीपासूनचे गल्लीपर्यंतच्या आईचा जोगवा 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 मागे न कुठं कुठं नाहीत गेले कुठं कुठं नाहीत नतमस्तक झालेत जे शिर सर्वसामान्यांच्या समोर झुकलेत ती या 3 ठिकाणी झुकले असतीलच याची शाश्वती नाही किंबहुना मी त्याही पुढे बोलतोय जे शिर या 3 ठिकाणी झुकतात ना त्यांना दुसऱ्याच्या समोर झुकण्याची पाळी कधीच आयुष्यात येत नाही हे महत्वाचं आहे भगवान श्री ज्ञानोबराय म्हणतात सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे ते शेवेशी कीर शरीरे लोन कीजे 17व्या अध्यायामध्ये शारीरिक तपाचं चिंतन सांगत असताना देवद्विज गुरुप्राज्ञम पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्य महिंसाच शारीरम तप उच्चते त्याच्यात वर्णन आहे म्हणून पहिलं माते पित्याच्या चरणावर दुसरं जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे त्या देवाच्या चरणावर आणि तिसरं ज्या श्रीगुरूंनी समाजात मान वर करून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला मस्तक ठिंगना करी संतांच्या चरणा पुढत पुढती नमन घालून या लोटांगण तिथं लोटांगण घातलं पाहिजे आणि म्हणून मग नमस्कार त्यांना करावा म्हणून ज्ञानोबरायांना नमस्कार केलात कधीतरी असंही दिसून येतं भगवान स्वतःच्या मुखाने सांगतात मला नमस्कार केला पाहिजे भगवान बोललेत गीतेमध्ये तू मन हे मीच करी मना मनच जमा मला बरं वाटतं थोडस माझी भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते मला मला शरण आहे असं म्हणतात नमस्कार करायचा असेल तर मला करा असं म्हणतात परंतु तोच देव नमस्कार करायचा असेल तर मला करा म्हणणारा देव स्वतःच्या मुखाने सांगतो तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः तुम्हाला तत्वज्ञान अपेक्षित आहे का मग तत्वज्ञान अपेक्षित असेल तर प्रणिपात करा म्हणजे नमस्कार करा पण कोणाला करा मी माफी मागून बोलतो अलीकडच्या काळामध्ये ही जी पिढी आहेत ना ही पोरांची इतकी प्रगल्भ झालेली आहेत इतकी बुद्धी प्रगल्भ झालेली आहे की समोर बसलेल्या 50-50 60-60 वर्षाच्या 70-70 वर्षाच्या म्हाताऱ्याला जे कळत नाही ते 5-6 वर्षाच्या पोराला आज कळायला लागलेलं आहे अँड्रॉइड मोबाईल आबाच्या खिशात आहे पण मिस कॉल कोणाचा झाला होता ते नातवाजवळ न्यावं लागतं आबानी टीव्ही आबानी आणला पण आस्था लावून द्यायसाठी रिमोट नातवाजवळ न्यावं लागतं गाडी आबा आणतात पण फाट्यावर पोचून द्यायला नातवाचं सहकार्य घ्यावं लागतं म्हणजे सगळं येतं नातवाला कधी कधी तर ज्यांना नातू आहेत आणि त्याचा आबा जिवंत आहे त्याच्या घरी जर कीर्तनाला जाण्याचा योग आलात ना आमचा तर आमचे कानं किटून जातात कशाने नातू पुराण ऐकू ऐकू हे स्वतंत्र एक पुराण आहे 19वा आहे महाराज माझा नातू 5 वर्षाचं वय आहे ते असं एवढं मोठं माझ्यापेक्षा उंच नाही महाराज ते खात्यापित्या घरचं असल्यामुळे वाढलं तसं तो लय वयाने खूपच लहान आहे 5च वर्षाचं वय पण सगळं येतं महाराज त्याला कॉम्प्युटर लॅपटॉप मोबाईल मधलं कळतं गाडी चालवता येतं गाडी तर कोणतीही चालवायला सांगा ना हो 2 चाकी 4 चाकी महाराज देवाच्या कृपेने फक्त विमान नाही आमच्या घरी म्हणून
नाही तर विमान असताना तर तेही त्यांनी चालून दाखवलं असतं. इतकं आता काय करावं ते ऐकवत नाही, पण ते बंद करण्याची एक चाबी आहे आता माझ्याकडे. मी ते आजोबाला म्हणतो, आजोबा तुम्ही भाग्यवान, तुमचा नातू त्याच्यापेक्षा भाग्यवान. तुमच्या नातवाला सगळं करता येतं, एक विचारू का, आणि तुमच्या नातवाला नमस्कार करता येतो का? मग आबाई चूप बसतात तर नातूही चूप बसते, कारण त्या नातवाला सगळंच येते, नमस्कारच नाही करतायत, झुकताच नाही येतो. अलीकडच्या काळात 90 वर्षाचे म्हातारे पार डोकं ठेवून दर्शन घेतात, आणि 20 वर्षाचे असेच वरच्यावर, काही तर देवालाच असं वरच्यावर असं हुलकावणी देतात. मी बरेच दिवस विचार करतो, तो 90 वर्षाचा म्हातारा टेकू शकतेत मस्तक पायावर, आणि हा 20 वर्षाचा का टेकत नाही? मग लक्षात आलं की हे जे 90 वर्षाचं झालं, हे 90 वर्षाचं लहानपणी जे खात होतं ते गावरान ज्वारीची भाकरी खात होतं, आणि गावरान ज्वारीचं जे कणूस होतं ना ते असं असं वाकलेलं असायचं, असं नाही का, परिपक्व झालं की. आणि आता याच्या काळात हायब्रिड आलं, त्या मोळेल पण वाकणार नाही, त्याच्यामुळे त्याला वागता येत नाही. पूर्वी गावरान खाणारे झुकत होते, आता गावरान खात नाहीत, पितात. पिणाऱ्यांना झुकता येत नाही, ते झुलत असतात. झुकणे आमची संस्कृती आहे, आणि झुलणे ही विकृती आहे, तो भाग वेगळा. परंतु झुकता आलं पाहिजे, झुकताच येत नाही. झुकता वही आहे जिसमें जान है, आकड तो मुर्दे की पहचान आहे. झुकत तोच असतो ज्याच्यात जिवंतपणा आहे. मुर्द्यामध्ये आकळ हा गुण मुर्द्याच आहे. मी एक दिवस, आता हेही वाक्प्रचार मला थोडासा अपूर्ण वाटायला लागला. आमच्या भक्त परिवारातली एक व्यक्ती मरण पावली. मग मला फोन आला, आमच्या सोबत ज्ञानेश्वर असतो, त्या ज्ञानेश्वर म्हटलं कडे अंत्यसंस्कार उद्या आहेत, आपल्याला उद्या काल्याचं कीर्तन आहे, जाणं होणार नाही, मग आपण आता सहज रस्त्यावर आहोत, भेट देऊन जाऊ. मी गेलो, ती प्रेत असं पडलेलं होतं, आणि म्हाताऱ्या महिलांकडे काम होतं. त्या प्रेताच्या पायाला त्या लोणी लावत होत्या, तुमच्याकडे लावतात ना, लोणी लावत होत्या. मला आश्चर्य वाटलं, इथं खायला भेटत नाही, मुर्द्याला लावतात ह्या. मी एका म्हाताऱ्याला विचारलं, म्हणजे आजोबा हे काय? म्हणजे लोणी आहे. कशा करता लावता? म्हटले महाराज उद्या यांचा अंत्यसंस्कार आहे, तर यांना तिरडीवर येणार नाही, त्याच्याकरता खुर्ची केल्या जाईल, त्याला स्वर्गासन म्हणतात, अपभ्रंशित आता सोगासन नाव पडलं, आणि त्याच्यावर न्यावं लागणार. आणि हे रात्रभर आता असे पडलेले आहेत, उद्या यांचे पाय असे ते सांधे मोडणार नाहीत, आणि त्याच्याकरता त्यांना काय करावं लागतं, लोणी लावून बसलं रात्री की ते उद्या ते मुळपल्या जातात. मी दुसऱ्या दिवशीचं काल्याचं कीर्तन रद्द केलं. म्हटलं पहिल्यांदा ही प्रक्रियाच पाहून घेऊत आपण. दुसऱ्या दिवशी त्यांना आंघोळी करता बाहेर काढलं, एका म्हाताऱ्याने सहज झटका मारला, मुळला होतो सांधा काय. आणि मला आश्चर्य वाटलं, रात्रभर लोणी लावल्यानंतर जर मुर्दे वागतात, आम्ही तर आयुष्यभर लोणी लावून राहिलो कैक मुर्द्यांना, अजूनही लेखाची झुकत नाहीत. कमाल आहे त्यांची. म्हणजे एकदा तो मुर्दा पुरला एकदाचा, त्याला लोणी लावलं की ते वागतं. झुकता येणं ही अत्यंत महत्वाची आहे, कारण नमनते नम्रता अंगी नाही, नमन अत्यंत महत्वाचं आहे. महापुरे झाडे जाती आणि तेथील वाडे राहते का, ते लवतात म्हणून. आणि जे ताट असणारे झाडं ते विना तिकीट हिंदी महासागर जात असतात. आणि म्हणून नमस्कार करणे हे अत्यंत का करावा, शास्त्रकार सांगता, अभिवादनशीलश नित्यमृद्धोपसेविनः चत्वारोतश वर्धन्ते आयुः प्रज्ञा यशोबलम. अभिवादन म्हणजे आपल्यापेक्षा श्रेष्ठ, आपल्यापेक्षा ज्येष्ठ, आपल्यापेक्षा वयाने, आपल्यापेक्षा ज्ञानाने, आपल्यापेक्षा अधिकाराने मोठी असणारी व्यक्ती ज्यावेळा सभास्थळी येत असेल, सार्वजनिक ठिकाणी येत असेल, त्यावेळेला त्याला उठून उत्थापन देणे याला अभिवादन म्हणतात. आणि वृद्ध माणसाची सेवा करणे, या दोन गोष्टी ज्याच्या जीवनात घडतात त्याला ताबडतोब दामदुप्पट योजनेअंतर्गत 4 गोष्टी प्राप्त होतात. त्याचं आयु म्हणजे आयुष्य वाढतं, प्रज्ञा म्हणजे बुद्धी वाढते, यश वाढतं आणि बल वाढतं. प्रत्येकाकरता कथा सांगण्याकरता वेळ नाही. मार्कंड्याने नमस्कार केला, चिरंजीव बनलेत, आयुष्य वाढलं त्यांचं. एरवी त्यांचं वय आयुष्य 6 महिन्याचंच होतं. आयु, प्रज्ञा, रेड्याची प्रज्ञा नाम बुद्धी वाढली. धर्मराज युधिष्ठिरांचं यश वाढलं, भीमदादांचं बल वाढलं. म्हणून नमस्कार केला पाहिजे. पण नमस्कार कोणाला करावा हाही एक प्रश्न आहे. जे उदार असतील त्यांना नमस्कार करावा, ज्यांचा उपदेश मोठा असेल त्यांना नमस्कार करावा, ज्यांचा उपकार मोठा असेल समाजावरचा त्यांना नमस्कार करावा. आणि ज्या भावंडांना निळोबाराय नमस्कार करतायत त्यांचा उपकारही मोठा आहे. केले उपकार सांगो मी काय, बाप न करी ऐशी माय. किती मोठे उपकार आहेत हो ज्ञानोबारायांचे. ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आम्हाला दिला, केवढे उपकार आहेत. मग हा ज्ञानोबारायांचेच आहेत का? याच्या अगोदर आहेत ना भगवान वेदव्यासांचे हे उपकार आहेत, वेदाचे उपकार आहेत, ज्ञानोबारायांचे आहेत. मला आता तरतम भावाचा वापर केला पाहिजे. वेदाचा उपकार आहे, पण वेदाचा उपकार सगळ्यांवर आहे का? वेदाचा उपकार सगळ्यावर नाहीये. वेदाचा उपकार तिघांवरच आहे. ज्ञानोबाराय फार सुंदर बोललेत. म्हणजे शालीतून मारणे कशाला म्हणतात हे ज्ञानोबारायकडूनच शिकावं. ज्ञानोबाराय म्हणतात, वेद संपन्न होय ठाई, परी कृपणू ऐसा अन्न नाही, जो कानी लागला तीही वर्णाचाची. वेद संपन्न कृपण आहे. ज्ञानोबारायची शिवी आहे ही एक, संपन्न कृपण.
म्हणजे बहुतेक तेव्हापासून वेदापासूनचीच ही परंपरा आमच्याकडे चालत आली. समाजामध्ये जे संपन्न असतात समाजामध्ये जे संपन्न असतात ते उदार नाही, उधारच असतात. म्हणजे ते कृपण असतात. उधारीच्या पावत्या कोणाच्या? गरिबाची कधीच उधारीची नसते. उधारीच्या पावत्या सगळ्या संपन्नाच्याच असतात. कारण जशी जशी माणसाकडे श्रीमंती वाढत जातेत ना, तसं तसं त्याचं देण्याविषयीचं मन कोतं कोतं होत जातं. त्याची देण्याची इच्छा नाही. त्याचा हात खिशात जात नाही असं नाही, पण पैसे ठेवायलाच, काढायसाठी नाही. एकदा का त्याच्याकडे पैसा गेला की त्याला जन्म ठेपच. एकदाचा तो बाहेर निघेल, पैसा बाहेर निघणार नाही. वैकुंठ श्री रामचंद्र महाराज नागपूरकर म्हणायचे, बुवा मला माहिती नाही, माफी मागून शब्द प्रयोग करतो, पण मोठ्याचे वाक्य आहेत, फार चांगले वाक्य आहेत. रामचंद्र महाराज नागपूरकर म्हणायचे, जशी जशी कोंबडी मोठी होते तसं तसं अंड बारीक देते. कोंबडी जशी जशी मोठी होतेत ना, तसं तसं ते अंड बारीक देते. तसं जसा जसा माणूस श्रीमंत होतेत ना, जसा जसा माणूस श्रीमंत होतेत ना, तसं तसं त्याचं देण्याच्या विषयीचं मन कोतं कोतं होत जातं. त्याला द्यावं वाटत नाही. वेद त्याचा आद्य गुरु आहे. संपन्न कृपण आहे तो. तिन्हीच वर्णाचा, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. ते तुम्ही उपनयन संस्कार करून या, मग माझं दालन तुमच्याकरता उघड आहे. नाही, बाकीच्यांकरता नाही. मग पहिले उपकार वेदाचे आहेत, पण त्याला मर्यादा आहेत. भगवान वेदाशी म्हणून व्यासाचा हा थोरू जगाशी झाला उपकारू. जो ग्रंथ मिशे आकारू, म्हणजे त्या ग्रंथाचा केला ज्ञानोबराय वर्णन केलं भगवान वेदव्यासांचं, त्यांचे उपकार आहेत. का? ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराण मुनिना मध्ये महाभारतम अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनी मम्मत्वामनुसंदधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं. भगवान वेदव्यासांचंच वर्णन आहे. ओम पार्थाय प्रतिबोधितां. पार्थाला उपदेश केला कोणी? भगवंतानी. मग काय तिथं लेखक होता का? कोणी स्टेनो होता का तिथं बसलेला? भगवान काय बोलतात ते लिहिल्या जाईल म्हणून? नाही. मग व्यासेन ग्रथिताम, व्यासानी त्या स्वैर चिंतनाला, त्या स्वैर संवादाला ग्रंथाचं रूप प्राप्त करून दिलं. म्हणजे गीता दिली आम्हाला. हा व्यासाचा उपकार आहे. पण सरळ सरळ आमच्यावर उपकार नाही झाला ना व्यासांचा. हा गीता निर्माण करणे हा व्यासांचा उपकार आहे. परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अर्जुनाशी झालेला संवाद संस्कृतातला. भगवान वेदव्यासांनी लिहिलेली गीता संस्कृतातच. आणि कुठं आम्हाला संस्कृत येतं? काय करतात आमच्या संस्कृत तर अजूनही बऱ्यापैकी अनुस्वार देतम तर संस्कृत होतम असं चालू आहे आमचं संस्कृत. मराठी भाषेवर अनुस्वार दिला की झालं त्याचं संस्कृत. वैकुंठ श्री रामचंद्र महाराज सांगायचे, एक ब्राह्मण होता, त्याच्या मुलाचं लग्न करायचं होतं. मग मधले माणसं असतातच हुशार. म्हटले का तुमच्या परत लग्न करायचं? म्हटलं हो, आमच्याकडे एक मुलगी आहे, पण समोरच्याची अपेक्षा होती त्याला संस्कृत आलं पाहिजे. याचं आडनाव चतुर्वेदी, पण आडनावाचाच. याला काहीच माहित नव्हतं, एकही वेद याच्या घरी नव्हता. म्हटले मग आम्ही सांगितलं त्यांचा पोरगा संस्कृत शिकलेला आहे, पण म्हटले बाबा आमच्या पोराला संस्कृत येत नाही, पण संस्कृत शब्दही म्हणता येत नाही, तो संस्कृत म्हणते. मग आता कसं? म्हणजे काय इतकं विशेष आहे हो, त्याच्याकरता काय काय पाठ लावावं लागतात की आळंदीला जावं लागते? मराठी भाषात बोलायची, त्याच्यावर टिंब दिलं की संस्कृत झालं. मग ठीक आहे, पोराला ट्रेनिंग दिलं, मराठीत बोलायचं पण अनुस्वार देऊन बोलायचं. आता दुसऱ्या दिवशी पाहुणे आले, हे शेतात गेलेलं होतं, आऊत घेऊन वखर घेऊन गेलेलं होतं. त्याला कळलं तिकडून पाहुणे आले, मग त्यांनी ते सोडलं आणि ते जुंपणं म्हणतात आमच्याकडे. तुमच्याकडे जुंपणंच म्हणतात ना? वेठण जे काय असेल ते आपण या शब्दामध्ये ते बसतेत. म्हणून त्यांनी पाल बाप बैठकीत बसलेला आहे, पाहुणे आहेत, आणि बापाने सक्त ताकीद दिली होती पाहुणे आल्यानंतर मराठी बोलायचं नाही. मग याने आवाज दिला बाबम. बाप त्याच्यापेक्षा संस्कृतातला पंडित. बाप म्हणते कायम. म्हटले जुंपनम. म्हटले खुंटनम. जुंपन कुठं ठेवू, हे वेठण कुठं ठेवू? त्यांचं खुंटीवर ओळखो. मी अशी आमची संस्कृतची हालत आहे. आजही आम्ही संस्कृतचा अर्थ करत असताना बरेच आमचे विद्वान सांगतात सर्वांनी चहा घेतला पाहिजे, आणि तो प्रामुख्याने गरम गरम घेतला पाहिजे. का? भगवंतानी सांगितलं सर्वस्व चाहम हृदय सन्ने. स्टोअरचा गरम गरम असला पाहिजे. काही काही तर त्याच्याही पुढं सर्वांनी शेवया खाल्ल्या पाहिजे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. मग काय आम्हाला उपयोग नाही त्या संस्कृताचा. मग खरा उपकार कोणाचा आमच्यावर? ज्ञानोबरायचा. तिरे संस्कृताची गहने तोडोनी शब्द सोपाने रचिले धर्म निधाने सिनिवृत्ती देवे. हा उपकार केला केलेशे मराठी गीता देवी.
गीता देवी मराठीत आणली, हा ज्ञानोबारायचा उपकार आहे. ज्ञानोबारायचा उपदेश मोठा आहे, ज्ञानोबारायचा औदार्य मोठा आहे. आणि म्हणून मग ज्ञानोबाराय म्हणतात नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. पहिल्या चरणात दुरुक्ती दोष पत्करून, वास्तवात संत वाङ्मयामध्ये दुरुक्ती हा दोष मानला जात नाही. आदरात दुरुक्तीही, निश्चयात दुरुक्तीही, प्रेमात दुरुक्तीही. आदर असेल तर दुरुक्ती दोष नाही, प्रेम असेल तर दुरुक्ती दोष नाही, निश्चय असेल तर दुरुक्ती दोष मानल्या जात नाही. म्हणून नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. आणि उत्तरार्धामध्ये निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्तीनाथांनाही. आता हा नमो निवृत्ती, नमो सोपान देवा, नमो तिकडे लावायचा. आता त्याच्यातला उदारा जो मध्ये विशेषण वापरलं, नमो ज्ञानेश्वरा उदारा, नमो निवृत्ती उदारा, नमो सोपान देवा उदारा, असं लावलं पाहिजे. आणि त्याच्याही पुढे एक सांगू का, सोपान काकाच्या पुढे देवा शब्द लावला, मग तो इकडे लावला पाहिजे. नमो ज्ञानेश्वरा देवा उदारा, नमो निवृत्ती देवा उदारा, नमो सोपान देवा उदारा. अर्थात उदार आहेत ते, त्यांनी स्वतःकडे काही न ठेवता सगळं आहे ते सगळं जगाकरता समर्पित केलं, म्हणून त्यांना नमस्कार केला. मग पहिल्या चरणात 3 भावंडाला नमस्कार केला. पण आता मग तिघांनाच नमस्कार करायचा का हो? तसाच तर आमच्यावर आरोप होतोय, भारतीय संस्कृती ही पुरुष प्रधान संस्कृती आहे, भारतीय संस्कृतीमध्ये पुरुषांना सगळ्यात मोठं स्थान दिल्या जातं, महिलांना तिथं दुय्यम दर्जा दिला जातो, असा आक्षेप येऊ नये याच्याकरता निळोबार आहे. दुसऱ्या चरणामध्ये त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नम, मुक्ताबाई नम, त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नम, त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नम, मुक्ताबाई नम, त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नम, त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नम, त्रिभुवन मुक्ताबाईला नमस्कार करतात. पण कसा करतात? मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. आता मी एक विचार सांगून या विषयाला पूर्णविराम देतोय. कल्पना करा, एक श्रीमंत ग्रस्त आहेत आणि त्या श्रीमंत ग्रस्ताला 3 मुलं आहेत आणि 1 मुलगी आहे. आणि त्या श्रीमंत ग्रस्तानी त्या 3 भावंडाचा आणि एका बहिणीचा आपल्या पश्चात भांडणं होऊ नयेत याच्याकरता हयातीत हिस्सेवाटी करण्याचा निर्णय घेतला. आणि त्या श्रीमंत ग्रस्ताकडे 300 एकर जमीन आहे. किती? 300 एकर. आणि त्याच्यात 3 मुलं आणि एका मुलीचा हिस्सा टाकायचा आहे. कारण त्यावेळेला मुलीचा हिस्सा
कायद्याने नव्हता, पण बाप मुलीच्या ऋणात राहत नव्हता. आता कायदा केला सरकारने, त्याचा परिणाम झाला. कैकांच्या भाऊबीजीन रक्षाबंधन बंद आहेत. का? हक्क सोड कागदपत्रावर सही न केल्यामुळे. आता भाग्यवान आहेत त्या की सख्खा भाऊ जरी येत नसला तरी आता लाडक्या बहिणीच्या माध्यमातून नाही का एक सख्खा भाऊ त्यांचा झाला आणि त्याचा परिणाम सुद्धा त्यांनी दाखवलाय. नाही असं नाही, अर्थात बाकीच्यांना फायदा हो न हो, भावाला नक्कीच झालाय त्याचा फायदा. पण सख्या भावाने हक्क सोड प्रमाणपत्रावर सही मागितली म्हणून कैकांची भाऊबीज बंद आहे, रक्षाबंधन बंद आहे. कायदा नव्हता पण प्रेमाने दिल्या जायचं. आता 300 एकर जमीन आहे आणि भावाने सांगितलं बहिणीचा हिस्सा त्याच्यात टाकल्या जावा आणि भावांना सुद्धा जमीन दिल्या जावी. मग हिस्सेवाटी कशी होईल? 300 एकरात 4 जण बसवायचे. प्रत्येकी किती किती येतील? किती येतील? मी गणितात कच्चा आहे, मला फक्त पाकिटातलेच मोजता येतात का, कबुली द्यायला हरकत नाही. किती येतील? 75. बरोबर आहे. पण इथं निळोबारायनी इतकी विचित्र हिशेवाटी केली. निळोबारायनी ते 300 एकराची हिशेवाटी करत असताना पहिल्यांदा बरोबर त्याचे 2 हिस्से केले. म्हणजे 150 एकराचे 2 तुकडे केले आणि त्या 150 एकराच्या 2 तुकड्या करून 150 एकरात 3 भाऊ टाकलेत. त्याही 150 मध्ये 2 तुकडे केलेत. स्वतंत्र 75 एकर जमीन एकाच्या नावे केली, 75 मध्ये 2 टाकले आणि त्याच्यात सुद्धा उदारा नावाची भाव हिश्श्याची पाणी घेण्याची सार्वजनिक विहीर ठेवली. कारण नमो ज्ञानेश्वरा 75, ज्ञानोबाऱ्याला 75 दिली आणि निवृत्ती उदारा सोपान देवा 75 मध्ये 2 भाऊ टाकले. त्याच्यातही उदारा नावाची सार्वजनिक भाव हिश्श्याची पाणी घेण्याची विहीर आहे. म्हणजे त्याच्यात त्यांनाही पाणी घेता येतं. कारण ज्ञानोदेवा उदारा आपण लावलं, ते देवा इकडे लावलं. आणि त्याच्यापेक्षा पुढं सांगू का आश्चर्य, स्वतंत्र 150 एकराचा पट्टा पोरीच्या नावानं केला. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी. कशी हिशेवाटी. पण आश्चर्य याचा आहे, त्यावेळेला लाडकी बहीण योजना नसल्यामुळे कोणत्याच भावानं आक्षेप नाही घेतला त्याच्यावर की हे असं कसं काय केलं. 150 एकर बापानी बहिणीच्या नावाने कशी काय केली. कारण ती बहीण सुद्धा तितकी कर्तृत्व संपन्न अशा पद्धतीची आहे. आणि म्हणून मग पहिल्यांदा ज्ञानोबारायच्या पुढे नमो लिहितात, नमो ज्ञानेश्वरा. परंतु मुक्ताबाईचं वर्णन करत असताना मात्र मुक्ताबाई नमो म्हणतात. का? ही सुद्धा वैदिक परंपराच आहे. वैदिक परंपरा ओम नमो शिवाय, ओम नमो शिवा आधी काय, ओम नमो भगवते वासुदेवाय. म्हणजे नमो अगोदर आहे, नंतर देवतेचं नाव आहे. आणि त्यात श्री गणेशाय नमः काय, नमा नंतर आहे. म्हणजे आमच्या परंपरा आहेत, कधी अगोदर कधी नंतर. आता मध्यंतरी काही दिवसापूर्वी एक भूत घालून दिलं होतं एका बाबाने. आता बऱ्यापैकी थंड पडलं त्यांचं ते भूत. ओम नम शिवाय महिलांनी म्हणावं की नाही, शिवाय नमा म्हणावं की नम शिवायच म्हणावं, फक्त ओम म्हणू नये. खूप मोठे वाद झाले होत त्याच्याविरोधात. मी एकदा बोललो, बऱ्याचदा बोललो की बा ओम या शब्दाचा उच्चार करण्याचा अधिकार शास्त्राने जर महिलांनी दिला नसेल तर हे काल परवा जन्माला आलेल्याच्या लक्षात आलं, हे ज्ञानोबारायच्या लक्षात का आलं नसावं. त्यांनी ज्ञानेश्वरी लिहित असताना पहिलीच ओवी ओम नमोची आद्या का लिहिली असावी. मग ते लिहित असताना ज्ञानोबारांनी अशी टीप लिहायला पाहिजे होती, कृपया महिलांनी ज्ञानेश्वरी वाचत असताना याच्यातील पहिलं ओम हे वाचू नये, नमोजी अध्यापासून वाचावं. नाही तर मग त्यांनी सूचना केली असती ग्रंथ विक्रेत्याला, ग्रंथ विकत असताना विकत घेणारा कोण आहे ते पाहून, विकत घेणारी जर महिला असेल तर ओमवर स्टिकर चिटकवावं आणि मगच ते द्यावं. न जाणो तिच्या तोंडात ओम आला तर पुन्हा पाप. हे ज्ञानोबाराय निवृत्त म्हणजे नाथबाबांनी ज्ञानोबारायचं वर्णन करत असताना ओम नमो ज्ञानेश्वरा म्हटलंच नसतं. ओम नमो शिवा आधी कावडी घेतली खांदी हे म्हटलंच नसतं. कारण नसताना भूत घालून दिलं. मग काही सांगितलं नाही नमो शिवाय नाही, शिवाय नमहा असं ते तिकडे घातलं पाहिजे. मग ते ठीक आहे, हे आम्हाला मान्य आहे. कारण ज्ञानोबारायच्या पुढं नमो आहे आणि मुक्ताबाईच्या नंतर नमो आहे. आणि त्याच्यातही मुक्ता आणि पुढं काय शब्द प्रयोग केला, बाई. बाई हा शब्द आमच्याकरता खूप आदराचा शब्द आहे. बाई या शब्दाची निर्मिती खूप महत्वाची आहे. बाई शब्द कसा निर्माण झाला. बाई शब्द हा दोघांचं एकत्रीकरण आहे. बाबातला बा आणि आईतली ई, याच्यातला मधातलं ते काढून बाई असा तो शब्द जोडला. म्हणजे कुटुंबात जर एखादी मुलगी असेल आणि त्या कुटुंबात जर 3 भाऊ असतील ना, तर त्या 3 भावांचं आई वडिलाच्या पश्चात आई वडिलाची भूमिका घेऊन जे संगोपन करते तिला म्हणावं बाई. आई वडिलाची भूमिका. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देवीचं देहांत प्रायश्चित्त झाल्यानंतर या 3 भावंडाचा बाबा
आणि तिंडी भावंडाची आई कोण? फक्त मुक्ताई. आणि म्हणून मग निळोबाराय म्हणतात मुक्ताबाई नमो. आणि पुन्हा कशी त्रिभुवन पावनी, त्रिभुवनाला पावन करणारी आहे. एरवी कर्म पावन करतं पण व्यक्तिशा, ज्ञान पावन करतं पण व्यक्तिशा, तीर्थ पावन करतात पण व्यक्तिशा. आता मला हे सगळं पाहण्याकरता वेळ नाही. माझ्या घड्याळात 10 मिनिट वेळ आहे. तो घड्याळ पुढं आहे. नेमका कोणत्या घड्याळाप्रमाणे चालायचं? त्या घड्याळाप्रमाणे ना, माझ्या घड्याळाप्रमाणे. तो पुढं आहे ना, मग ठीक आहे. म्हणजे भारतीय प्रमाण वेळेनुसार चालतं, ठीक आहे नाही का? म्हणजे असे घड्याळ असले पाहिजेत. मी एकदा रेल्वे स्टेशनवर गेलो, त्या रेल्वे स्टेशनवर असे 2 घड्याळ होते अमोरासमोर. एकाच्या 6:15 वाजले होते आणि एकाच्या 6 वाजले होते. मी तिथल्या त्या कर्मचाऱ्याला विचारलं, म्हणजे का रे एका घड्याळात 6 आणि एकाच्या 6:15, 2 घड्याळ कशा करता लावले? 2 घड्याळ एक वेळ का नाही लावली? त्यांनी सांगितलं, महाराज 2 घड्याळात एकच वेळ लावायची होती, 2 घड्याळ तरी कशा करता लावायचे? एकच वेळ लावायची होती तर 2 घड्याळ तरी कशा करता लावायचे? वेगवेगळ्या वेळी दाखवायचं. म्हणून माझ्या घड्याळात 10 मिनिट वेळ आहे अजून, तो पुढं चाललेला आहे. मग तुम्ही कबुली दिली त्याबद्दल धन्यवाद. मी माझ्या घड्याळाप्रमाणे चालेल, कारण मला पुन्हा अजून पुढच्या कार्यक्रमाकरता जायचं आहे. आणि म्हणून त्रिभुवनाला पावन करणार हे सामर्थ्य नाही. ज्ञानेन सदृशम पवित्र मे विद्यते. ज्ञानाच्या बाबतीत म्हटलेलं आहे, तीर्थे बाह्यमळ शाळे, कर्मे अभ्यंतर उजळे, एवं तीर्थजान निर्मळे, सत्कर्मेची वगैरे वगैरे खूप चिंतन आहे. पण मुक्ताबाईचा विचार जर केला तर ती त्रिभुवन पावनी आहे. आणि पुन्हा ती कशी आहे? आद्यत्रय जननी आहे, त्रय देवाची जननी. आता या त्रय देवाच्या जननीच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी प्रक्रियेने चिंतनात मांडावं लागेल. कारण स्वतंत्र जर ब्रह्म असेल तर ते ब्रह्म विश्वोत्पत्ती करता, विश्वनिर्मिती करता, विश्वाच्या पालना करता, विश्वाच्या संहारा करता कारणीभूत होऊ शकत नाही. कारण ते नपुंसक लिंगी आहे. ब्रह्माचा जर विचार केला, तो ब्रह्म, ती ब्रह्म की ते ब्रह्म? ते ब्रह्म. ते म्हणजे कोणतं लिंग? ते नपुंसक लिंगी आलं. मग ते नपुंसक लिंगी ते ब्रह्म स्वतंत्र काहीच करू शकत नाही. मग त्याला मायेचा, नामशक्तीचा आधार घ्यावा लागतो. आणि ज्यावेळा ते शक्तीचा आश्रयित होतं त्यावेळा ते ईश्वर नामाविधानास प्राप्त होतं. आणि ते ईश्वर नामाविधानास प्राप्त झाल्यानंतर मायेचे, नामशक्तीचे जे त्रिगुण आहेत, सत्व रज तम, तदनुसार ते कार्य करतं. ते रजोगुणी होतं त्यावेळा ते ब्रह्मदेव बनून सृष्टी उत्पन्न करतं. ते सत्वगुणी बनतं त्यावेळा ते विष्णू रूपाने पालन करतं. आणि ते तमोगुणी ज्यावेळा बनतं त्यावेळा ते शिवरूपाने संहार करतं. आणि या त्रिगुणाची ती जननी म्हणून आद्यत्रय जननी. आणि वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ज्ञानदेव, नामदेव आणि चांगदेव हे 3 देव संप्रदायाला कोणी दिले? ताटीच्या उपदेशाच्या माध्यमातून ज्ञानदेव दिले. संतांच्या सभेत आळंदीतच सिद्धबेटात कच्च ठरून नामदेव दिलेत. आणि इथं विश्रांती वटावर उतरलेले चांगदेव पुढे गेल्यानंतर ज्ञानोबारायांनी मुक्ताईकडे वर्ग केलेत उपदेशाकरता. आणि ज्यावेळेला त्यांनी नतमस्तक झाले, चांगदेव म्हणे आजी जन्म आलोन गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. हे 3 देव संप्रदायाला त्यांनी दिले. म्हणून आद्यत्रय जननी देवाचे का म्हटले? मग हे आले कशा करता? त्याचं उत्तर 3ऱ्या चरणात. जगोदधारासाठी धरिला अवतार, जगोदधारासाठी धरिला अवतार, धुधाराला गे धरेला अवतार, जगदुधाराला गे धरेला जगदुधारासाठी धरिले अवतार, जगदुधाराला
जीवनचरित्र. नंतर मी इथं आलो, पुन्हा एका कीर्तनाला जायचं आहे आणि वेळ संपलेला आहे. मी 2 चरण सोडवलेत. 2 चरण सोडले तर चालतील. आता 2 चरण सोडवली. तसे आता संप्रदायाची एक परंपरा आहे अलिखित. संप्रदायातल्या प्रसिद्ध कीर्तनकारांनी अभंग सोडवायचे नसतात. आमचे कीर्तनकार अलीकडच्या काळात अभंगावर इतकं प्रेम करायला लागलेत की ते 2 तास बोलतात पण अभंगाला धक्का सुद्धा लागू देत नाहीत. आणि ते मोठे कीर्तनकार होतात. त्यांना मोठं कीर्तनकार मानल्या जातात. किंबहुना त्याही पुढे एक वाक्य बोलतोय, म्हणजे ते लोकांनी मारू नये म्हणूनच अभंग घेतात कीर्तनासाठी. अजूनही लोकांची धारणा आहे की कीर्तन हे अभंगावर व्हावं म्हणून फक्त, नाही तर मग ते या लोकांसाठी अभंग घेतात, या लोकांसाठी नाही. म्हणजे यांना काय गाता यावं याच्याकरता अभंग. पण 2 चरण राहिलेत. धावता अर्थ सांगतोय. निळोबाई म्हणतात, जगदोद्धारा लागी धरिले अवतार. जगाच्या उद्धाराकरता अवतार धारण केले. आता एक प्रक्रिया सांगेल आणि थांबेल. या जगतामध्ये उद्धाराच्या संदर्भात 3 लोक पाहण्याकरता मिळतात. एक वर्ग असा आहे स्वतःचा उद्धार करतो, दुसरा वर्ग असा आहे आपल्यांचा उद्धार करतो, आणि तिसरा वर्ग असा आहे जगाचा उद्धार करतो. स्वतःचा उद्धार करणारे ऋषी आहेत, मुनी आहेत. मुनी मुक्त झाले बेने गर्भवासा. त्यांना म्हणा तुम्ही जगात आमचं काही घेणं नाही. स्वतःचा उद्धार करणारे. दुसरा वर्ग आपल्याचा उद्धार करतो. आपल्याचा उद्धार करणारा देव आहे. धर्मरक्षावय असं अवतार घेतोच. कसं करतात? धर्मरक्षा अवतार घेशी आणि पुढे आपुल्या पाळीशी भक्तजना. सगळ्यांचा नाही उद्धार करतो, करू नाही शकत का तो? त्याचं सामर्थ्य नाही का? त्याचं सामर्थ्य, पण तो सगळ्यांचा नाही करत. कशा प्रकारे? सरकार तुमचं सगळ्यांचं सरसकट कर्ज माफ नाही करू शकत का? बोला ना. सरकार तुमचं सरसकट कर्ज माफ करू शकत नाही का? सरकारकडे एवढा पैसा नाही का तुमचं सरसकट कर्ज माफ करण्या एवढं? आहे पैसा सरकारकडे, पण सरकार तुमचं सरसकट कर्ज माफ नाही करत. आपल्या कर्जाकरता तत्वतः अंशतः असे निकष लागतात, पुनर्गठन. पण कोणाचं कर्ज माफ? आपुल्या पाळीशी अदानी, आपुल्या पाळीशी अंबानी. आपुल्यांचं, सगळ्यांचं नाही. कारण तो अप्पलपोटे आहे म्हणून त्यालाही सरकार म्हणतात हिंदीत. बरोबर आहे महाराज? देवाला सरकार म्हणतात ना उत्तर प्रदेशात. सरकार, तो सरकार आहे. रामचंद्र महाराज नागपूरकर पांडुरंगालाही म्हणायचे, धुंद झाला तुझा दरबार पांडुरंग, अंधेरी सरकार. अंधेरी सरकार म्हणायचे ते. पांडुरंग अंधेरी सरकार. म्हणून देव आपल्याचा उद्धार करतो, सगळ्यांचा उद्धार फक्त संत करतात. त्या पुढे बोलू का? जगत, हे जे काही जगत आहे ना, देव फक्त संकल्प मात्राने निर्माण करतो. ज्या दादुलियाचा संकल्प विश्वरचे, जो संकल्प मात्राने विश्व निर्माण करू शकतो, तो संकल्प मात्राने उद्धार करू शकतो, पण तो करत नाही. संकल्प मात्राने उद्धार संत करतात. अधिक एक प्रक्रिया सांगतो. या जगात 3 प्रकार आहेत. एक वर्ग असा आहे की ज्याच्याकडे इच्छा भरपूर आहेत पण सामर्थ्याचा अभाव आहे. दुसरा वर्ग असा आहे ज्याच्याकडे सामर्थ्य खूप आहे पण इच्छेचा अभाव आहे. तिसरा वर्ग असा आहे की ज्याच्याकडे सामर्थ्यासह इच्छा आहे म्हणून जगत उद्धार होतो. सामान्य जीवाकडे इच्छा किती आहेत? इच्छा भयंकर आहेत. किती इच्छा? आता पहा ना, या 2-3 दिवसात आपल्या महाराष्ट्रामध्ये उर्वरित, आता इथं शेकोटी करायला काही नाही म्हणून शेकोटीवर बसलेले आता सध्या चर्चा कुठल्या चालू असतील आपल्या गावात? आळंदीच्या वारीच्या, पंढरपूरच्या वारीच्या? नाही, मुंबईतल्या सरकार स्थापनेच्या. कोण होईल मुख्यमंत्री? यावेळेस नंबर कोणाचा लागेल मुख्यमंत्री पदासाठी? मग ते शेवटी चर्चेवर येतात, वादावर येतात. तुम्ही त्या पहा, ते 3 नावं सांगितलेत की तुम्ही, एकातही धमक नाही का? महाराष्ट्र सुधारण्याची धमक एकातही नाही. दुसरा म्हणतो मग काय नाही. म्हटले काय म्हणजे काय? फक्त यावेळेस पठ्ठ्याला संधी देऊन पहा. शेकोटी बसलेला आहे ते. पठ्ठ्याला मुख्यमंत्री करा फक्त तुम्ही एकदा, चुटकी सरसा महाराष्ट्राचा विकास करतो. इतकी ताकद आहे आपल्यात. ते दुसरे त्याचे समर्थन करतात. तो म्हणते कडा तू खरंच आहे, धमक आहे तुझ्यात, तू करू शकतो, महाराष्ट्राचा कायापालट करू शकतो तू. पण एकटा मुख्यमंत्री काय करणार आहे रे? एकट्या मुख्यमंत्र्याच्या नसते होत. मग तू जर मुख्यमंत्री तर पठ्ठ्या, आपण उपमुख्यमंत्री, मग काठी भेटली की उद्धार. तिसरा म्हणते का एका मुख्यमंत्र्याने भागलं असतं तर कशाला लागलं असतं? सवय लागली आपल्या महाराष्ट्राला आता. एकाने जमणार नाही. तू पहिला उपमुख्यमंत्री, पठ्ठ्या दुसरा उपमुख्यमंत्री. मग पहा आपली तिघांची जोडी महाराष्ट्राचा विकास करते की नाही करत. आणि मला आश्चर्याचं आहे, ज्याला मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागले, ज्याला उपमुख्यमंत्री व्हावं वाटतं, ते अजून गावचं सरपंच नाही, सदस्य नाही ग्रामपंचायतचं. इच्छा किती मोठी आहे.
इच्छा आहे पण सामर्थ्याचा अभाव आहे. देवाकडे सामर्थ्य आहे, त्याचं वर्णनच आहे. ऐसा जो समर्थ पाहला आपण, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ पाहलेत आपण, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, नामदेव महाराज म्हणतात. पण त्याच्याकडे इच्छा नाही. पण संतांचं वैशिष्ट्य आहे, त्यांच्याकडे इच्छाही आहे, सामर्थ्य आहे, आणि म्हणून ते जगदोद्धार करू शकतात. म्हणून जगदोद्धारा लागी धरिले अवतार. आणि मग प्रसंग विशेषी मिरविला बडीवार सिद्धाईचा बडीवार मोठेपणा कधी कधी मिरवावा लागला. कारण चमत्कार करणे हा संतांचा स्थायी भाव नाही. संत चमत्कार करत नाहीत, संतांकडून चमत्कार होतात आणि ते सामान्यांकरता नसतात, विद्वत अहमन्यांकरता असतात. ज्ञानोबांनी रेडा बोलवला कोणा करता? रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व कीर्तनकाराचा हरविला. बरोबर आहे का प्रमाण? नाही. गर्व द्विजांचा हरविला, चालविली जळ भिंती, हरली ऐकणाऱ्याची भ्रांती. तुमचं दोघांपैकी कोणाचं तरी नाव आहे का त्याच्यात? नाही. चांगयाची भ्रांती, चांगया करता भिंत चालवली, पैठणच्या विद्वत अहमन्यांकरता रेडा बोलवला. हे सगळं काम त्याच्याकरता ते करतात. आणि मग असे तुम्ही असताना निळोबाराय शेवटी स्वतःची शरणागती पत्करतात. अभंगाचं शेवटचं चरण. निळा शरणागत मन भीती आपुला, निळा शरणागत मन भीती आपुला, निळा शरणागत मन भीती आपुला, निळा शरणागत मन भीती आपुला. संती मिळविला देवोनी हाती
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली म्हणावा. पहिला पाठ घेतला तर मी तुमचा शरणागत आहे. माझी अपेक्षा तुमच्याकडून एवढीच आहे, तुम्ही मला आपलं म्हणावं. पारमार्थिक क्षेत्रात जीवन जगत असताना जीवन जगणाऱ्या साधकाच्या जीवनातील तो एक मोठा क्षण असतो, ज्या दिवशी तो ज्यांचं बोट धरून परमार्थ शिकतो ती व्यक्ती त्याला आपलं म्हणते. अत्यंत महत्वाची गोष्ट असते. म्हणून म्हणावा आपुला हाही पाठ आहे. आणि म्हणवी आपुला, मी तुमचा शरणागत आहे. मी तुमचा शरणागत स्वतःच्या मुखाने म्हणवतो की मी तुमचा शरणागत आहे. आणि पुढचा पाठ आहे संती मिरविला. मिरविणे म्हणजे प्रतिष्ठित करणे. मी तसा नाही, माझ्या गुरुनी मला तुमच्याकडे प्रतिष्ठित केलेलं आहे. लोक म्हणतात की काय बोलतो माणूस, त्या एका पोराला घेऊनच मिरव मिरव करत असतो, म्हणजे त्याला प्रतिष्ठित करत असतो प्रत्येक ठिकाणी. जसं राजकारणात त्याला लॉन्च करणे म्हणतात नाही का. पोरानं म्हणजे याच्यानंतर पोरगा, पोरानंतर नातू, त्याच्यानंतर तो, म्हणजे दुसऱ्याची घराणेशाही मान्य नसते, पण आम्ही मात्र त्याच पद्धतीने चालतो. म्हणून मग निळोबारा म्हणतात मिरवी. आणि दुसरा निरवी, संती निरविला म्हणजे निरवणे म्हणजे स्वाधीन करणे, हातात देणे. माझ्या गुरुनी माझा हात तुमच्या हातात दिलेला आहे. आणि म्हणून मग म्हणावा आपुला संती निरविला देऊनी हाती. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाच्या अशा प्रकारे अभंगाचा स्वभावार्थ आणि गोलार्थ माझ्या अल्पमती प्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. आणि जे काही बरोबर असेल वैकुंठवासी गुरुवर्य संत श्री वासुदेवजी महाराज अळगावकर यांच्या चरणसेवेची झालेली सेवा महाराजांच्या चरणी आणि या ठिकाणचे जे आयोजक आहेत परमादरणीय परमपूजनीय गुरुजींच्या चरणी समर्पित करतो. यांना सहकार्य करणारी जी मंडळी आहे भगवान परमात्मा त्यांना अशाच प्रकारची सदैव सद्बुद्धी देवत आणि त्यांच्या हातून याहीपेक्षा मानवतेच्या सर्वांगीण विकासाचे कार्यक्रम करून घेत असताना त्या सर्वांना उदंड आयुरारोग्य प्राप्त करून देवत हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करून वाणीला याच ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल
स्वामी देवस्थान कुंभारदरी तालुका जाफराबाद जिल्हा जालना, त्याचप्रमाणे वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी गेल्या 12 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताहाचा उत्सव संपन्न होतो. या वर्षाची ही अचानक सेवा, महाराजांचा माझा काही परिचय नाही, नावही सुद्धा मला माहीत नाही, पण त्याची अचानक सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. ही सेवा अचानक का घडली याचं एक थोडंसं कारण सांगतो मी तुम्हाला. आमचंही मंडळ तारखा घेण्यासाठी आळंदीला आलं आणि नेहमीप्रमाणे, कारण ह्या ज्या काही कीर्तनाच्या परंपरा आहेत ह्या फार दिवसापासून आहेत, जुन्या आहेत, अगदी 7-8 वर्षापासून सतत त्याच आणि त्यांचीच कीर्तनं या ठिकाणी होतात. आज त्या दिवशी झालं असं की द्वादशीला हरिभक्तपरायण परमपूजनीय कदम माऊली मोठे यांची सेवा असते. ही मंडळ गेली त्यांच्याकडं. गेल्याच्यानंतर महाराजांनी सांगितलं की या वारीमध्ये, पंढरपूरच्या वारीमध्ये माझ्या गुडघ्यामध्ये पाणी झालं, असंच ना, बरोबर आहे? हां, गुडघ्यामध्ये पाणी झालं म्हणे. आणि डॉक्टरने सांगितलं की बा तुम्हाला 3 महिने उभं राहून कार्यक्रम करता येणार नाही, किमान 2 तास तरी उभं राहावं लागतं आणि एवढं तुम्हाला झेपणार नाही, तर तेवढा त्रास घेऊ नका. मी म्हटलं कसं कहू, तू बसून कीर्तन करा. ते म्हणे मी जर बसून कीर्तन केलं तर लोक म्हणतील हा माणूस पागल झाला का काय, असे शब्द आहेत त्यांचे. खाली बसून कीर्तन करायला लागला, काढून देतील ना म्हणे मला ते. पर्याय काय करायचं तेवढे, तू कसंही काही एवढ्या वर्षी कसंही दाखवा, पुढच्या वर्षी मी तुम्हाला नाही म्हणणार नाही. बरं ठीक आहे. मग त्यांना तसं सांगितलं की मी तुम्ही उल्हास महाराज सूर्यवंशी, कारण आपल्या गेल्या वर्षी धर्मशाळेच्या उद्घाटनाला होते ते, त्यांचा कार्यक्रम बघा. त्यांच्याकडे गेले पण ते महाराज नव्हते, म्हणजे तिथं नव्हते, कुठंतरी बाहेर गेलेले होते. आणि त्यामुळं मग यांचं एक सहपाठी तिथं राहत होते. त्या सहपाठाला सांगितलं, तो म्हणे मी महाराजांचा माझा जवळचा परिचय, मी त्यांच्या शेजारीच राहतो, तारीख घेण्याची जबाबदारी माझ्याकडं. आम्ही 15 दिवस 3 हप्ते वाट पाहिली, ते काही तारीखही मिळाली नाही, काहीच नाही. मग आता काय करायचं म्हणून पोपळे साहेबांना फोन केला. मी म्हटलं का असं असं, तर पोपळे साहेबांचा आणि या संत मंडळीचा जवळचा परिचय आहे, कारण आपले प्रकाशबुवा जंजाळ यांच्या माध्यमातून ही सर्व संत मंडळी अतिशय जवळची. आणि पोपळे साहेबांचा स्वभाव प्रेमळ आहे, अगदी निष्ठावंत वारकरी ते. आणि त्यामुळं वारकऱ्यांचं सहमत लवकर होतं. मग त्यांनी उल्हास महाराजांना फोन केला. उल्हास महाराजांनी सांगितलं काय हरकत नाही, मी दशमी ठरलं, म्हणजे ठरली दशमीला येणार म्हणजे येणार. ते म्हणे तुम्ही वेळ कोणती सांगा, 3ची सांगा, 2ची सांगा, 4ची सांगा, 6ची सांगा, मी येणार. ठरलं ते. आणि ऐन आता आपल्याला निघायचं त्याच्या 2 दिवसाअगोदर फोन आला की उल्हास महाराजांनी सांगितलं की पुढच्या वर्षापासून तुमची दशमी कायम, पण यावर्षी माझं काही येणं होत नाही. आली पंचायत. मग काय करायचं, मग महाराजांचं नाव सुचवलं त्यांनी. मग मला काही ते लक्षात राहिलं नाही. म्हणजे महाराजांचा कार्यक्रम तुम्ही घ्या, ज्ञानेश्वर महाराज वाघ, हां बरं ठीक आहे, असं नाव सांगितलं, माझ्या लक्षात नाही ते. तुम्ही त्यांचा मॅड ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे काही हरकत नाही. मग ठरलं ते. आता महाराजांनी त्यांना शब्द दिला. गंमत अशी झाली की तो आता यांचा दशरथी महाराजांचा कार्यक्रम आजचा आहे, दशरथी महाराजांचा कार्यक्रम आहे. तर ते काय झालं कोणाला माहीत, मला काही फोन आला नाही त्यांचा, माझ्याशी काही बोलले नाही ते. पण याला सांगितलं, कोणाला सांगितलं होतं, हां, की महाराज काही येत नाही आज, पण त्यांच्याऐवजी माऊली कार्यक्रमाला येतील. याला ठीक आहे, मग आता त्याला विलाज नसतो, कारण आपल्याला ही जागा भरून काढण्याची गरज असते. आणि त्याप्रमाणे दशरथी महाराज उद्या येणार आहेत आणि त्यांच्या जागेवर महाराजांनी कार्यक्रम केला. अतिशय सुंदर चिंतन, अतिशय महत्त्वाची बाजू, आणि सर्वसाधारणपणे आपल्याला झेपल, मोठा वेदांताचा भाग नाही,
परंतु चरित्राचा भाग आणि त्या चरित्रामधले बारकावे ज्याला म्हणतात ते बारकावे अतिशय अभ्यासपूर्ण तयारीनिशी महाराजांनी आपल्यासमोर मांडले. कारण काय असतं, वरच्यावर बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत असतात, परंतु त्याच्यातला जो मुख्य गाभा असतो हा गाभा बऱ्याच ठिकाणी श्रवण करायला मिळत नाही, ऐकायला मिळत नाही. आणि त्यामुळं नेमका त्या अभंगातला जो महत्त्वाचा भाग आहे तो आता महाराजांनी सांगितलं हे हल्ली सगळीकडे झाले आहे. कीर्तन अभंग हा अभंग या सामान्य लोकांकरता घेतलेला नसतो, तो या टाळकऱ्यांकरता घेतलेला असतो. बाकीचं निरूपण आता सगळ्यांना माहीत आहे, खेडोपाडी तीच पद्धत लागू झालेली आहे. काय झालं कोणाला माहीत, कसं काय उलटं वारं फिरलं काही समजत नाही. पण त्या कीर्तनातलं जे वर्म आहे, मुख्य गाभा आहे, तो गाभा लक्षात आणून देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तीर्थक्षेत्रावर आपण जे श्रवण करतो या श्रवणामध्ये हा एक आपला फायदा आहे की त्या अभंगातला जो भाव आहे, त्या अभंगातले जे काही गुप्त रहस्य आहे ते आपल्या लक्षात येणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्या पद्धतीप्रमाणे महाराजांनी अतिशय सुंदर चिंतन आपल्यासमोर मांडलं. त्याबद्दल महाराजांचे आपण सदैव ऋणी राहू. आणि कदाचित आपल्या या कीर्तन मालिकेमध्ये जर समाविष्ट ते झालेत तर आम्ही आमचं भाग्य समजू. एवढं महाराजांच्या सोबत आलेली त्यांची जे काही सहपाठी आहे किंवा त्यांनी टाळकरी आहेत यांचंसुद्धा आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचे आम्ही ऋण व्यक्त करतो. आणि अशी सेवा आम्हाला घडो अशी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. देव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम, 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 तुकाराम.